मॅडम नमस्कार. नमस्कार. संपूर्ण जगामध्ये सध्या श्रीरामाचे मंदिर जे आहे त्याचं उद्घाटन सोहळ्यानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहेत. आता आपण निलय सोसायटीमध्ये आहोत, तुमच्या इथं पण भरपूर कार्यक्रम असणार आहेत. तर उद्या नक्की तुम्ही काय तयारी करणार आहात? उद्या आम्ही एक हनुमान चालीसा वगैरे पठण करणार आहोत. परत दीप वगैरे प्रज्वलित करणार आहे. आणि लहान मुलं जे आमच्या सोसायटीमध्ये आहेत त्यांना आम्ही श्रीरामांची वेशभूषा, परत हनुमानाची वेशभूषा असं आमच्या परीने आम्ही त्यांना म्हणजे एक वेअर करून आणि घेऊन येणार आहे. बरं, जो वेळ असणार तो किती असणार आहे? 7:30 संध्याकाळी. म्हणजे असं थोडंसं एक तुम्ही कार्यक्रम असं करणार. आणि रांगोळी वगैरे कधी काढणार असं काय? ते आम्ही आधी म्हणजे 7:30च्या आधीच आम्ही रांगोळी वगैरे काढून घेणार आहे. बरं, जे प्रोग्राम असणार संध्याकाळचं असणार? संध्याकाळी 7:30 नंतर. ओके. नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपण. आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील निलय सोसायटी त्या ठिकाणी आहोत. सर्व जगभरात सध्या उद्या जो राम मंदिराचा जो उत्सव होत आहे त्याची सर्व तयारी करत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता, आज या ठिकाणी जे त्यांचं क्लब हाऊस आहे त्या ठिकाणी अनेक जे स्थानिक नागरिक आहेत, इथं राहणारे रहिवासी आहेत, त्या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांनी आज रामभक्त हनुमानाची आरती किंवा श्रीरामाचा जप या ठिकाणी केलेला आहे. आणि उद्या जो काही कार्यक्रम आहे त्याचे आपण त्यांच्याकडे थोडक्यात रूपरेषा जाणून घेऊयात. आपण निलय सोसायटी या ठिकाणी आहोत की उद्याची जी काही कार्यक्रमाची रूपरेषा आहे तिथे इथले जे काही पदाधिकारी त्यांच्याकडे जाणून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. उद्या जे काही आपल्याकडं कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? उद्या आमच्याकडे जसं श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा सगळ्या देशात साजरा होतो आहे, तर निलय सोसायटीकडून आम्हीसुद्धा श्रीरामांची एक स्मरण म्हणून आज आणि उद्या असे 2 दिवस कार्यक्रम घेतले. आज आम्ही सामूहिक श्रीरामरक्षा स्तोत्र पठण घेतलं आणि उद्या दीपोत्सव साजरा करणार आहोत. उद्याची वेळ किती असणार आहे? काय उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. आमच्या सोसायटीमध्ये जवळजवळ 300 फ्लॅट आहेत, तर प्रत्येक फ्लॅटमधनं किमान 2 ते 3 पंत्या इथे आम्ही देण्याचे आव्हान केलेले आहे. त्या पद्धतीने इथे आम्ही सगळ्या पंत्यांची आरास करणार आहोत उद्या. बरं, आणखी काय कार्यक्रम असणार आहे का? त्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वरांची ओवी आणि प्रभू हनुमानांची स्तुती करणार आहोत आम्ही. बरं, आज काय झालं? आज संध्याकाळी श्रीरामांची रामस्तुती करण्यात आली आणि श्रीरामस्तोत्र सामूहिक पठण करण्यात आलं. त्यानंतर आरती घेण्यात आली. बरं, येस, ठीक, ओके. अयोध्येला तर राम मंदिर बनतं आहे उद्या, म्हणजे आपण सगळेजण त्याची वाट पाहत होतो. तर राम मंदिराबद्दल आपण काय सांगाल? गेली 500 वर्ष आपण राम मंदिरासाठी प्रयत्न करत होतो, ते आज आपले प्रयत्न पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आज पूर्ण आपल्या भारतामध्ये एक दिवाळी साजरी केली जात आहे. तर आम्ही अयोध्येला जाऊ शकत नाही, त्यामुळे आज आमची सोसायटी आमच्यासाठी अयोध्या झालेली आहे. त्यामुळे आम्ही सगळे इथले सोसायटीतले जे आहेत महिला, परत बंधू भगिनी सगळेजण आम्ही मिळून आज ही दिवाळी साजरी करणार आहोत. बरं, नक्की. आता मुलांची तर तुम्ही वेगळी वेशभूषा करणार आहे, बाकी आणखी काय असणार तुमच्याकडे? आम्ही आमच्या परीने म्हणजे आता आम्ही ज्या महिला आहेत तर आम्ही भगवी साडी वगैरे घालणार आहोत, पारंपरिक पोशाख घालून. आणि आमच्या परीने भजन कीर्तन या प्रकारे आम्ही ते करणार आहे उद्या. नक्कीच. आमची सोसायटी, आमची अयोध्या. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मॅडम मला हे सांगा, आता अयोध्येमध्ये राम मंदिर बनतं आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? राम मंदिर आता जे बनतं आहे गेली 500 वर्षापासून कोणीही त्याची दखल न घेता आता आज आपले PM मोदी यांनी अयोध्या आपल्याला संपूर्ण राम मंदिर बनवून दाखवलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी शतशः प्रणाम करतो त्यांना की त्यांनी राम भगवान रूपामध्ये या पृथ्वी तलावरती आले होते. आज आम्ही निलया सोसायटीकडून आम्ही अयोध्याला जाऊ शकत नाही, पण आम्ही इथे जेवढं आमच्याकडून कार्य होईल, पठण होईल, आमच्या मुलांना जेवढी आम्ही त्यांच्याबद्दल सांगू शकतो तेवढी माहिती आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. आणि भारतासाठी गेली 500 वर्ष जे काही आपल्याला आपल्या समाजामध्ये म्हणजे आपण सगळे जे महाराष्ट्रीयन आहोत, भारतीय आहोत, आपल्या सगळ्यांनाच राम भगवान हे एक दैवी रूपाने पृथ्वी तलावरती सापडले. पण आजपर्यंत त्यांचं अस्तित्व नष्ट करण्यात आलं. पण आपले PM मोदी गर्वाने सांगू की त्यांच्यामुळे आज आपल्याला एवढी मोठी अयोध्या एकदा पूर्ण सगळ्या भारतवासियांना बघायला मिळेल. तर ती आपल्यालाच नाही तर जगातून बरेचसे लोक येऊन आपल्या भारतामध्ये येऊन बघतील. त्याच्यामुळे राम मंदिरसाठी तर तिथपर्यंत जाऊ शकलो नाही आम्ही अयोध्याला, पण आम्ही इथे राहून अयोध्यासाठी जेवढे पण आम्हाला कार्यक्रम करता येतील तेवढे आम्ही नक्की करणार. थँक्यू महाराष्ट्र न्यूजचं पण जे एवढं छान आमच्याकडनं इन्फॉर्मेशन घेतली. थँक्यू सर. ओके. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.
आत्ता आपल्यासोबत एक राम भक्त आहे छोटा, त्याला आपण थोडं जाणून घेऊया. तुझं नाव सांग. हर्षित संजय कुटे, आणि शाळा कोणती, स्कूल कोणतं तुझं? मॉन्टेसरी स्कूल, CRPF कॅम्प तलेगा. बरं, आता तू काय सांगणार आहेस? जय श्रीराम, बजरंगबली की जय. म्हणजे लहान मुलांच्या तोंडीसुद्धा जय श्रीराम आता असं होत आहे. त्यामुळे जे काय आता आपल्याला दिसतं आहे की लहान मुलं असो थोरं असो सर्वांना एकदम आनंद झालेला आहे आणि उद्या हा उत्सव अतिशय द्विगुणित साजरा होणार यात काही शंकाच नाही. आत्ता आपल्यासोबत आणखी काही तरुण आहेत, त्यांच्याकडे आपण थोडं जाणून घेऊयात. नमस्कार. उद्या अयोध्येमध्ये राम मंदिर बनते, लाखो करोडो लोक त्याची आपण वाट पाहत आहोत, तर त्या मंदिराबद्दल आपण काय सांगाल? पहिली गोष्ट, माझं नाव आयुष्य, मी हायविजनमध्ये वाचतो. आता उद्याबद्दल जर विचारलं तर उद्या अव्वल 500 वर्षानंतर राम मंदिर परत बनत आहे, ह्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आणि मग मंदिरासाठी भरपूर जणांना उद्या कामगार भेटू शकतात. मग त्यानंतर अजून अयोध्यातले जे पर्यटन स्थळ आहे, थोडक्यात तिथं अनेकांना रोजगार मिळेल असं पण आहे. बरं, आणखी काय होईल? त्यानंतर अजून तिकडच्या सरकारने भरपूर जणांना अजून असं प्रोत्साहित केलेलं आहे की अजून पण आहे आपल्या देशामध्ये काहीतरी. मग त्यानंतर तिकडं आता भारतातलं ते पहिलं सोलार सिटी बनणार आहे. त्यानंतर अजून तिकडं नवीन एअरपोर्ट बनणार आहे, तिकडचे जे जंक्शन आहेत त्याला अजून सुधारणा करण्यात येणार आहे. आणि आता जर उद्याचं ते अयोध्यातलं झालं, काय जणांना अयोध्यात जायला येणार नाही, पण जर आपली इकडं बघितलं तर उद्या आपल्या बिल्डिंगमध्ये पण रामप्रतिष्ठा होणार आहे. तर मग इकडं पण सगळ्यांना अयोध्यासारखं इथे एक फील करता येईल, म्हणून आमच्या अयोध्या आमच्या निलय एवढं सांगता येईल. जय श्रीराम.
आरती देऊन Thank you.